माईची प्रेमाची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केला जातोय। खूप खूप धन्यवाद। तसेच अभिषेकजी मणिराला हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करायचा आहे। मी विनंती करेन या पूर्ण स्पर्धेला लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा दाखवली जाते आणि इंटरनेटची मोफत सेवा आपल्याला पाहायला मिळते। अभिषेक मणिराला यांच्याकडून आणि त्यांचा सन्मान करायचा आहे। सागर आपणास विनंती असेल की आपण सन्मान करायचे अभिषेकजी, ज्यांनी आपल्याला इंटरनेटची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे। अभिषेक जी यांनी आपल्याला इंटरनेटची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे। खूप सारे योगदान आहे, प्रत्येक पाहुण्यांनी काही ना काही योगदान या स्पर्धेला दिले आहे। कोणी चेंडू दिलेला आहे, कोणी पाणी दिलेलं आहे, कोणी मंडप व्यवस्था दिलेली आहे। बक्षिसांचं इथे आम्हाला देणगी स्वरूप दिलेलं आहे। त्यानंतर सन्मान केला जातोय अभिषेकजी यांचा। सागरजी आपणास विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते अभिषेकजी यांचा सन्मान करायचा आहे। लाईव्ह साठी जे आपल्याला इंटरनेटची व्यवस्था होणं गरजेचे होते ते इंटरनेट उपलब्ध करून दिलेले आहे अभिषेक यांनी। तर जाऊया आपण आता सामन्याकडे। एक सर्वात इन्फॉर्म असलेला संघ श्री साई संघ आणि दुसऱ्या बाजूला पद्मशाली रायडर्स सुभाषनगर। पहिला चेंडू पासून समजलेलं आहे की या सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळेल। या आधीच्या सामन्यामध्ये षटकारांनी खाते उघड केली होती। नितीनने इथे जर आपण बघितलं तर निर्धाव चेंडूने सुरुवात, म्हणजे या सामन्यामध्ये आपल्याला काहीतरी वेगळे पाहायला मिळेल। जुनं सर्व विसरलेले आहे संघ। पद्मशाली रायडर संघाच्या दृष्टीने म्हणायचं ते जुनं सर्व विसरा। कुठल्या संघाने किती फायनल मारलेत, काय जिंकलंय, काय केले ते सोडा, नव्याने सुरुवात करा। उजव्या यष्टीच्या बाहेरील संघ चेंडू अवांतर धाव। उजव्या यष्टीच्या बाहेर एक व्हाईटच्या स्वरूपात पहिला चेंडू चांगला हाताळल्यानंतर व्हाईटने खाते उघडतोय संघ। फलंदाज कोणत्या अंदाजाने खाते उघड करतात बघूया। जयेश या मैदानावर चांगली फलंदाजी केली होती आधीच्या स्पर्धेत, जय भवानी संघाने आयोजित केलेल्या स्पर्धेत। नाश्ता येणला आहे राकेश स्ट्राईक साठी सज्ज। इथे धावचीची संधी पिंटू आहे, तिथे डायरेक्ट हिट होत नाहीये। रवींद्र जडेजाला तुम्हाला अंगामध्ये संचारावं लागेल डायरेक्ट हिट करण्यासाठी। सन्माननीय संजूजी अडेप बघा नेहमी प्रोत्साहित करतात, आज मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील बक्षिसांच्या स्वरूपाने आणि जे पण काही मदत होईल त्या स्वरूपाने संजूजी अडप मदत करत असतात, आपल्या संघाला प्रोत्साहित करत असतात। आज त्यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। इथे बघूया जेव्हा जेव्हा हा संघ त्यांचा खेळतोय ना तेव्हा तेव्हा त्यांच्या सोबत असतात आणि कधीच ते आपल्या खिशाकडे पाहत नाहीत। जी काही रक्कम असेल ती आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित म्हणून देत असतात। आज त्यांना कदाचित आपण ॲक्शन मध्ये पाहणार आहोत
ड्रेसिंग तर आहे त्यांची, बघूया किती नंबरवर येतात, क्षेत्ररक्षणाला उतरतात, गोलंदाजी करतात. यानंतर ओमकार कोंबरपाडा आणि विक्टरी 11 या संघांना मी सूचित करतो की आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. रोहन राईट ओव्हर द विकेटचा मारा राकेश साठी. खराब चेंडू, फुलटा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, बीट केलेला आहे. पिन बंटी आहे तिथे, बंटीला बीट करून चेंडू सीमा पार जाईल चौकारासाठी. बघा सर्व खेळाडू नाराज दिसतात बंटीवर. कदाचित बंटीची चुकी झाली असावी तिथे, क्षेत्ररक्षण करायला हवं होतं असं सर्व क्षेत्ररक्षकांचं म्हणणं आहे. मात्र चेंडू अतिशय वेगाने, फुटता चेंडू होता, फलंदाजाने तितकी ताकद झोकली होती त्याच्यावर आणि अतिशय वेगाने राकेशच्या बॅटमधून हा चौकार येतोय. पुन्हा एकदा रोहन, धावसंख्या 11, 11 विदाउट लॉस, बिना कोई विकेट खोए 11. फिर से रोहन मुड़ते हुए सॉफ्ट डिस्मिसल, झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्त एफर्ट. ज्या खेळाडूचं नाव आहे विवेक, अंडर 19 चा हा खेळाडू विवेक. बघा काय स्फूर्ती दाखवलेली आहे तिथे, जबरदस्त स्फूर्ती पाहायला मिळाली. षटक पहिलं समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकात जर आपण बघितलं धावा आहेत त्या 12, चेंडू मागे 2 अशी सरासरी. जर 12ची सरासरी राखली तर धावसंख्या 48 म्हणजे 50च्या आसपास जाऊ शकते, हीच सरासरी राखली तर. मात्र अजून या संघामध्ये चांगले चांगले गोलंदाज आहेत, गजासारखे गोलंदाज आहेत. गजाला दुसरं षटक हाताळण्यासाठी कर्णधारांनी जबाबदारी दिलेली आहे. याआधी आपण सदा बघितलं तिथे ईश्वरने कर्णधार पद सांभाळलं होतं. आज आपण जर बघितलं तर ईश्वरने नव्या ताज्या दम्याच्या खेळाडूला कर्णधाराची जबाबदारी दिली, बंटीला. आणि बंटीने सांगितलं की आम्ही समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न करू, सलामीला मी येईन की नाही हे आयत्या वेळी आम्ही डिसिजन घेऊ, जशी सिच्युएशन असेल तशी. पिंटू सारखे फलंदाज आहे त्यांच्याकडे. खराब चेंडू, योग्य समाचार, क्षेत्ररक्षक आहे ते जश केलेला आणि फलंदाज मात्र बाद होऊन परतेल तंबूच्या आश्रयाला. तर मित्रांनो आपण आमच्या मान्यवर कक्षाच्या समोर बघू शकता आकर्षक अशी बायसिकल सायकल आहे जी मॅन ऑफ द सिरीज म्हणून आपल्याला दिली जाईल. आणि या मॅन ऑफ द सिरीजचे स्पॉन्सर आहेत सुनीलजी पवार. सुनीलजी पवार यांच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडूला मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज सायकल दिली जाणार आहे. बायसिकल बघा, आकर्षक सुंदर अशी बायसिकल. भलेही आपण मोठ्या माणसाने चालवण्याचं सोडलेलं आहे सायकल, तरी लहान मुलांसाठी खूप महत्त्वाची ती एक प्रकारे बाईकच आहे. आणि जो खेळाडू जिंकेल त्याच्या घरातल्या लहान मुलाची चांदी असेल, चलती असेल, आणि त्याने सांगितलं असेल दादा जा या स्पर्धेमध्ये आणि सायकल घेऊनच ये. आणि कोणता दादा आपल्या छोट्या भावाला बघूया सायकल भेट देतो. सुनीलजी पवार यांनी या खेळाडूंचा विचार करून सायकल मॅन ऑफ द मॅच ठेवलेली आहे, मॅन ऑफ द सिरीज ठेवलेली आहे. सन्माननीय श्रीनिवासजी वल्लालजी, अखिल
पद्मशाली समाजाचे उपाध्यक्ष यांचे इथे शुभ आगमन होत आहे. श्रीनिवासजी वल्लाल यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. अखिल पद्मशाली समाजाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्रीनिवासजी वल्लाल यांचे शुभ आगमन इथे होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी ही केलेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांचं प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग असतो, प्रत्येक स्पर्धेला त्यांचं वाटा असतो. तसेच त्यांचे सुपुत्र तेजसजी वल्लाल आपलं हे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बघा, वडिलांचं नाव जितकं आदराने घेतले जाते, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र म्हणजे आपल्या मुलांना कसे संस्कार द्यायचे, आपल्या मुलांना कसं घडवायचं, मुलाची आणि वडिलांची जोडी बघा, याच्यावर आपल्याला समजते की हे परिवार किती आदर्श आहे, हे कुटुंब किती आदर्श कुटुंब आहे. आजकालची मुलं त्यांच्या तरुण वयाच्या मुलांमध्ये फिरताना दिसतात आपल्याला, पण वडिलांच्या सोबत वडिलांच्या खांद्याला खांदा लावून तेजसजी वल्लाल हे सुद्धा अग्रेसर आहेत, पुढे आहेत. म्हणजे एक आदर्श फॅमिली, पिता पुत्राची जोडी. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलटा चेंडू बीड काऊन दिला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू सीमा पार जाईल, षटकार. उंची पिंटूची थोडीशी कमी पडलेली आहे तिथे. सन्माननीय गोपालजी शिंदे प्रेक्षकांमध्ये कुठेतरी आहेत. सन्माननीय गोपालजी शिंदे, आपणास विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचे. तसेच प्रेमजी सूर्यवंशी, आपणासही विनंती आहे. प्रेमजी आणि गोपालजी दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण या इथे आसनावर आपण आसनस्थ व्हायचंय, स्टेजवर येऊन विराजमान व्हायचंय. गोपालजी शिंदे आणि प्रेमजी सूर्यवंशी, इथे काय घडलंय? एक झेल सुटला, षटकार गेलं, षटकाराने धावसंख्या पोचलेली 21, त्यानंतर एक सिंगल, धावसंख्या 22. दुसरं षटक, चांगलं षटक हाताळलं होतं गजाने, मात्र खराब क्षेत्ररक्षणाचा तिथे नजारा पाहायला मिळाला. पिंटूकडून चुकी झाली आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेला. गरज होती पिंटूकडून चांगल्या क्षेत्ररक्षणाची, मात्र पिंटूकडून थोडीशी चुकी झाली. चेंडू त्यांना बीट करून हाताला स्पर्श करून सीमारेषेच्या बाहेर गेला आणि षटकार. गजा यांच्या षटकाची पूर्णपणे दशा आणि दिशा बदलली या षटकाराने. एकंदरीत धावा 11च्या सरासरीने 22. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक षटकार. तिसरे षटक कोणाकडे दिले जाईल? तिसरा गोलंदाज, महत्वाचं षटक तिसरं घेऊन आहे गोलंदाज प्रतीक. प्रतीकने चॅलेंज मैदानावर चांगली गोलंदाजी हाताळली होती, आठवते मला. इथे मैदान बदललेलं आहे, मातीची पिच आहे पूर्णपणे. इथे सुद्धा या आधीची जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये एक षटकामध्ये फक्त एक धाव खर्ची घातली होती. म्हणजे प्रतीककडे ती क्षमता आहे, म्हणून त्याला तिसऱ्या गोलंदाजाच्या रूपाने कर्णधाराने ठेवलेलं आहे बंटीने. बंटीला माहीत आहे की प्रतीक कुठल्याही फलंदाजासमोर गोलंदाजी करू शकतोय आणि म्हणून त्याला राखून ठेवलेलं आहे. कारण तिसरं षटक आहे ना, या तिसऱ्या षटकामध्ये महत्त्वाचे फलंदाज मैदानावर असतात, खेळपट्टीवर असतात आणि त्या षटकामध्ये गोलंदाजी करणं, त्याच्यासाठी तुमच्याकडे मुख्य तुमचं अस्त्र आहे ना 4 गोलंदाजापैकी, ते वापरावं लागतं आणि ते अस्त्र आहे त्यांचं प्रतीक. समोर असतील धुरंधर, लेदर क्रिकेटचा अनुभव आहे या गोलंदाजाला. उजव्याच्या बाहेर चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण तिथे आहे छोटासा.
दोन्ही संघाला तितकंच दबावाचा सामना करावा लागेल, कारण एका संघाला प्रेक्षकांचा दबाव असेल, कारण विजयाची सवय लागली या संघाला, श्री साई संघाला विजयाची सवय लागली. प्रेक्षकांना सहज वाटते की पहिला सामना आम्ही असंच जिंकू. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, इथे काही घडू जाईल. समोरचा संघ तितकाच बलशाली आहे, पद्मशाली रायडर्स PR संघ. पद्मशाली समाजाची पहिली स्पर्धा भरवण्याचा मान या संघाने मिळवला होता. या स्पर्धेमध्ये मला गजाभाऊंनी कॉल केला आणि तिथून जणू काही या पद्मशाली समाजाच्याने आपलं नातं जुडलं. एकंदरीत चौथी स्पर्धा माझ्या वाट्याला आलेली आहे समाजाची, आणि याचं पूर्ण श्रेय मी गजाभाऊंना देतोय. त्यांच्या स्पर्धेला गेल्या वर्षी सुद्धा मला आमंत्रित केलं होतं. धावसंख्या 25. प्रतीकच्या गोलंदाजीवर फलंदाजी करणं तितकं सोपं नाही, आणि म्हणून थोडंसं फलंदाजांनी नांग्या टाकलेल्या आहेत, सौम्यपणा धारण केलेला आहे, डोक्यावर बर्फ ठेवलेला आहे जणू राहुल द्रविडच्या अंदाजाने. आक्रमण दिसत नाहीये, आक्रमण करायला गेले तर चुकी घडू शकते. गोलंदाज आहे प्रतीक. बघा, मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाहीये. गेल्या स्पर्धेमध्ये जो पराभव झाला होता ना, पद्मशाली रायडर संघाचा जिव्हारी लागला असेल. खूप कमी धावसंख्या असताना हा संघ पराभवाच्या खाईमध्ये लोटला गेला होता. पूर्णपणे जिव्हारी लागला असेल तो पराभव, आणि तिथून काहीतरी शिकल्यानंतर इथे या स्पर्धेमध्ये नवीन जोशाने उतरलेले आहेत. कुठे चुका झाल्या याचं त्यांनी परीक्षण केलं असेल, कुठे आम्ही चुकलो. अपील केला जात नाही, बॅटला स्पर्श केला चेंडूने. नक्कीच पंचांकडून काही इशारा येत नाही, म्हणजे बॅटला स्पर्श केला होता. एक धाव आम्ही फलंदाजाच्या खात्यामध्ये जोडणार आहोत. धावसंख्या 27. 27. लॉस ऑफ 1 विकेट. राकेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आलेला आहे दिनेशला आता साथ द्यायची. जयेशला मोठा फटका, हवेत चेंडू, कोण पोचेल? हो, पोचलेला होता प्रतीक. खरं तर ईश्वरने पोचायला हवं होतं यष्टीरक्षकांनी. प्रतीकपेक्षा ईश्वरला जवळचं अंतर गाठायचं होतं, मात्र गोलंदाजाने कॉल केला असेल कदाचित ईश्वरला, यष्टीरक्षकाला, की मी घेतो. दोन धावा पळून काढले, जेलही सुटला आणि 2 धावाही. चप्पल रनिंग बिटवीन द विकेट. बघा किती चप्पल आहे. झेल होता सुट्टा 2 धावा पळूनही काढल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 29. 29. तिसरं षटक. या षटकामध्ये प्रतीकने फक्त आणि फक्त 7 धावा. हा जर झेल झाला असता तर फक्त आणि त्यांच्या षटकाचं पृथ्थकरण 5 धावांचं असतं. शेवटचे षटक. कर्णधार बंटी. यानंतर नाणेफेक होणार आहे. दोन्ही संघ तयार राहा. ओमकार कोंबरपाडा आणि विक्ट्री 11 आणि ओमकार कोंबरपाडा दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस बॉक्सच्या इथे येऊन राहा. बंटी स्वतः कर्णधार. शेवटचे षटक. जय सामोरा जाईल, सलामीवीर. इथे जबरदस्त काय फटका पाहायला मिळाला आपल्याला.
कौशल्य बघितलं. चेतेश्वर पुजाराच्या फटक्याप्रमाणे कसोटी क्रिकेटच्या अंदाजाने हा गॅप शोधलेला आहे जयेशने. मी आधीच म्हटलंय की जयेश या मैदानावर सातत्याने चांगली कामगिरी करत आलेला आहे. हे मैदान जणू काही प्रेमात पडलेलं आहे जयेशच्या, आणि जयेश या मैदानाच्या प्रेमात पडलेला आहे. बंटी उजव्या बाहेरील चेंडूला ऑन साइडला केलेलं आहे. स्ट्राइक सुद्धा त्याच्याकडे आलेले आहे जयेशकडे. सबकी निगाहें है संजू दादा कब आएंगे, सबकी निगाहें संजू दादा के ऊपर है, कब आएंगे. मोठा फटका आणि चेंडू गगनचुंबी षटकार सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. इक्कीचालीस 41 41 पर जाके पहुंचे स्कोर. दिनेश जयेश नाश्ता करेलला कर्णधार, गोलंदाजी मार्गावर कर्णधार कप्तान. 41 पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, त्यानंतर मी सांगितलं की 48 पर्यंत जाण्याची संधी आहे आणि त्याच दिशेने आगेकूच करतोय संघ. 41 झालेलं आहे. फुलटा चेंडू भिडकावून दिला, चेंडू जाईल एका टप्प्याने सीमारेषे बाहेर. षटकार ओ षटकार आलेला आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या 46 धावा. 12वे खेळाडू नाराज. या षटकामध्ये खूप साऱ्या धावा लुटल्या गेलेल्या आहेत. जयेश, मी आधीच म्हटलं की हा मैदान म्हणजे फेवरेट मैदान आहे जयेशचं. खराब चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार जाईल. पूर्णपणे सामना हातातून जणू काही निसरड गेलेला आहे. 50 षटक संपत नाही अजूनही. ओ आता मात्र चुकी नाही झालेली आहे. आपली कामगिरी पत्ते करून जयेश परततोय. काही हरकत नाहीये, तुमचं तुम्ही काम चोख बजावलेलं आहे. भूमेश, फलंदाजाची जर आपण लाईन बघितली ना या संघाची,
श्री साई संघाची. ते शेवटच्या 7व्या 8व्या क्रमांकावर चांगले चांगले फलंदाज आहे. भूमेश या नंबरवाला आहे याचा आपण अंदाज लावता. अजून त्यांच्याकडे चांगले चांगले फलंदाज आराम करत आहेत. प्रतीकने अतिशय चांगली गोलंदाजी केली, खूप सारी मेहनत केली आणि प्रतीकच्या गोलंदाजीवर पूर्णपणे इथे पाणी फिरलेलं आहे. इनिंग समाप्त झालेले, 4 षटकांचा खेळ झालेला आहे समाप्त आणि धावसंख्या आहे ती 51. 52 करायचे 13च्या सरासरीने. यानंतर काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, कसं काय खेळ होणार आहे बघूया. पुन्हा आमच्याशी जोडले जात आहेत या स्पर्धेत आमचे सहकारी समालोचक मित्र रकीब अन्सारी सर. थैंक यू वेरी मच योगेश चिकने सर. टॉस होने जा रहा है अगले मैच का. खेलने वाली दो बेहतरीन टीमें आमने सामने. एक तरफ है ओमकार स्पोर्ट और कुंभलपाड़ा और उनसे 2-2 हाथ करेगी. तर या सामन्यासाठी आपण नाणेफेक करणार आहोत. पुढील सामन्यासाठी मी पिता पुत्राच्या जोडीला विनंती करतोय, बाप बेटा श्रीनिवाजी वल्लाल आणि त्यांचे सुपुत्र तेजसजी वल्लाल, आपणास विनंती आहे की आपण विक्ट्री 11 आणि ओमकार कुंभलपाडा या 2 संघामध्ये नाणेफेक करून घ्यायची आहे. चला, विक्ट्री 11 संघाचे कर्णधार ओमकार कुंभलपाडा संघाचे कर्णधार आणि आपण अतिथी पाहतोय पिता पुत्राची जोडी, एक आदर्श जोडी. वल्लाल कुटुंबातील परिवारातील हे दोन्ही सदस्य पिता पुत्र यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. पद्मशाली योद्धा कामतघर आयोजित या स्पर्धेत केपी चषक 2026 पिता पुत्र आमच्याशी जोडले गेलेले आहेत. दोन्ही पाहुणे अरे दोन्ही मुलं त्यांची आमच्याशी जोडले गेले. एक तेजस एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला शिवेश. बघा, सर्वांनी आदर्श घ्या. आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून दोन्ही पुत्र बघा अभिमानाने ते मिरवत आहेत. अभिमानाने इथे एक अतिथी म्हणून शोभा वाढवत आहे स्पर्धेची. तर आपण कोण म्हणणार? विक्ट्री 11 संघाचे कर्णधार टेल असा कॉल आहे आणि टेल आलेला आहे. चला, पाहुण्यांना विनंती आहे दोघांना हस्तांदोलन करा, त्यांना शुभेच्छा द्या आणि फ्रूट्स आणि ORS एनर्जी ड्रिंक्स त्यांना सुपूर्द केलेले आहे. आपल्या खेळाडूंनी प्यायचे आणि एनर्जी आणायची आणि फ्रूट्स खाऊन आरोग्य चांगलं ठेवायचं आहे. दोन्ही पाहुण्यांना विनंती असेल त्यांनी का आपण आपणास विनंती 2 शब्द या स्पर्धेसाठी. तेजसजी. तो आपने जैसे बताया कि आज साई ने बुलाया था अपने को. साई अपना बहुत खास दोस्त है कि जब भी हो तब टाइम पे आना करके. तो भाई को भी लेके आया कि हमारा एक फ्रेंड सर्कल है, उसमें पता चला कि ऐसा हम इतना अच्छा भिवंडी में वातावरण बना रहे यूथ के साथ कि यहाँ पे बता पाए यूथ को लेके चलना और मैनेज करना. और खुद टीम जो है वही मैनेज कर रही है एक मंडल के थ्रू, एक ग्रुप के थ्रू. बहुत अच्छा लगता है और ऐसे शुभेच्छा देता हूँ कि ऐसे ही हम और अच्छे से इसको करें और पद्मशाली नाम के बच्चे लोग कितने स्ट्रांग है और कितना आगे जा सकते हैं उसको अपने को दिखाना है. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान. वडील पद्मशाली समाजाचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांना माहीत आहे की यानंतर त्यांच्या मुलांना जबाबदारी सांभाळायची आहे आणि म्हणून त्या मुलांना आता त्यांनी पुढे केलेलं आहे की समाजाशी तुम्ही जोडले राहा आणि समाजाच्या प्रती स्वतःला वाहून न्या. चला, धन्यवाद. आपण असं नसतं व्हायचे. तर थोडक्यात आपण फक्त निर्णय विचारूया. विक्ट्री 11 संघाचे कर्णधार आपण नाणेफेक जिंकलेले आहे. काय निर्णय आहे? बॉलिंग करेंगे हम लोग. गेंदबाजी करने का निर्णय लिया है. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. तर
विक्ट्री 11 या संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकलेला आहे, टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया चालू सामन्याकडे. तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक रकीब अन्सारी. थैंक यू वेरी मच. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बहुत बड़ा मैच, यही दोनों टीमें आमने सामने थी इसी ग्राउंड पे जब जेपीएल ट्रॉफी सीजन 2 हुई थी, वहां पर मेगा फाइनल में शिकस्त मिली थी. अगर हम बात करें पद्मशाली राइडर्स को, तो दिखने के आज उस हार का बदला ले पाएगी या फिर श्री शाही स्पोर्ट फिर से 5वें मेगा फाइनल की तरफ नजरें जमा रही है. अब तक इनको कोई रोक नहीं पाया है. युवा ट्रॉफी में एक पल के लिए लगा था कि छूट गया कप इनके हाथ से, लेकिन आखिर में आकर टूर्नामेंट को ले उड़े थे. यस, अंपायर विपुल चौहान का इशारा आता हुआ लेट्स प्ले. पहला ओवर लेकर हमेशा की तरह से आते हुए अमर अपनी कमर कस के आते हैं जब भी गेंदबाजी के लिए आते हैं. स्ट्राइक पर है ईश्वर, नॉन स्ट्राइकिंग एंड पर है प्रतीक. लेट्स प्ले. पहला ओवर पावर प्लेयर, बहुत ही क्रूशियल ओवर है. पावर प्ले को यूटिलाइज करना होगा. हॅलो, तर आपण सन्मानाकडे आणि सत्काराकडे जाऊया. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे, आपली संस्कृती आहे, पद्मशाली समाजाची संस्कृती आहे. आणि अखिल पद्मशाली समाजाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्रीनिवाजी वल्लाल हे उपस्थित आहेत आपल्या दोन्ही पुत्रांसोबत. त्यांचा उचित सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन सायराजी गुंडेबाई आपणास की आपल्या शुभ हस्ते श्रीनिवाजी वल्लाल यांचा उचित सन्मान करायचं आहे. सायराजी गुंडाबाई यांनी या स्पर्धेला पूर्णपणे वाहून घेतले आहे. या स्पर्धेसाठी सर्व काही योगदान दिलेले आहे, सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. सन्माननीय उपाध्यक्षांचा अखिल पद्मशाली समाजाचे सन्माननीय उपाध्यक्ष श्रीनिवाजी वल्लाल. त्यानंतर त्यांचे सुपुत्र तेजसजी वल्लाल हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान करायचा आहे. तसेच त्यांचे जे छोटे बंधू दुसरे सुपुत्र श्रीनिवाजी यांचे दुसरे सुपुत्र शिवेश यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा मनस्वी आभार. जाऊया सामन्याकडे. रकीब जी शुरू करो. नो बॉल का इशारा है वहां से अंपायर विपुल चौहान का. अगली गेंद मुफ्त की फ्री हिट दिखने के, इस पर कोई बड़ा हिट लगाएंगे. टारगेट की अगर हम बात करें 52 रन 52, थोड़ा सा बड़ा लक्ष्य जरूर नजर आ रहा है, लेकिन 4 ओवर के गेम में और इस ग्राउंड पे हमने देखा है कि बाउंड्रीज बिग हिट्स काफी लगते हैं. इस बार थोड़ी सी चेंज ऑफ पेस, ठीक तरीके से बल्ले पर आई नहीं. प्रतीक की गेंद जा रही है डीप मिड विकेट की तरफ. वहां पर राकेश भंडारी मौजूद है. 1 रन, 1 से ज्यादा कुछ भी नहीं. 1 से संतुष्ट सहमत नजर आए दोनों ही बल्लेबाज. सिंगल में डील करते नजर आ रहे हैं. सिंगल से तो कुछ दबाव नहीं बढ़ेगा. श्री शाही स्पोर्ट पे उल्टा जो दबाव है और ज्यादा बढ़ जाएगा पद्मशाली राइडर्स पे. संजू अड़ेप भी आज टीम में नजर आ रहे हैं. अमर फुलर लेन की गेंद, इस बार ईश्वर के बल्ले पे और करारा प्रहार, सीधा षटकार, मैक्सिमम सिक्सर. तेरा का आवश्यक रन रेट, आस्किंग रन रेट है इस वक्त अगर हम बात करें तो पद्मशाली राइडर्स के लिए बहुत ज्यादा मुश्किल नहीं माना जाता आजकल के इस मॉडर्न डे क्रिकेट में. लिमिटेड ओवर में और 4 ओवर के गेम में तो पॉसिबल है.
अगर हम बात करें तो अब तक पहले ओवर में ही ऑलरेडी 11 बन चुके हैं, अपने रिक्वायर्ड 100 से बहुत करीब है यहाँ पर ईश्वर, एक्सपीरियंस कंटेनर। ओ फ्लरलिन की गेंद ड्राइव करना चाहते थे, थोड़ा सा फ्रंट फुट को बाहर निकाला था, प्ले एंड मिस, डॉट बॉल। अच्छा कमबैक करते हुए यहाँ पर अमर सिक्सर लगने के बाद। श्री शाही स्पोर्ट्स अब तक अनबीटेन टीम रही है पिछले 4 टूर्नामेंट से। क्या 5वें टूर्नामेंट में इन्हें कोई शिकस्त मिलेगी या फिर ये भी इनके नाम। फ्लरलिन की गेंद फिर से अच्छा ड्राइव, गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ गई, 1 रन आसानी के साथ, 1 से ज्यादा कुछ भी नहीं, स्कोर आगे खींच सकता हुआ 12 रन। 1 ओवर का खेल खत्म हुआ, रन बने 12, मतलब रिक्वायर्ड 100 को नहीं छू पाई, 1 रन कम रह गई है पद्मशाली राइडर्स। अगर हम बात करें तो लोअर ऑर्डर में अभी विजय हार्ड हिटर बल्लेबाज का आना बाकी है, गजा भी है, लेकिन देखना आज मजा किसकी होने वाली है। एक और तजुर्बेकार प्लेयर पद्मशाली समाज क्रिकेट को काफी ऊपर तक लेकर गए, कुमार गुंडा सिटी फॉर्मेट में भी इन्होंने काफी नाम कमाया। देखते हैं दूसरा ओवर किस तरह से गेंदबाजी करेंगे, थोड़ा सा वक्त का भी ख्याल रखना है। कुमार गुंडा सामना करेंगे उनका स्ट्राइक पर ईश्वर, लेकिन देखना आज किस पर ईश्वर की कृपा होगी, क्या पद्मशाली राइडर्स या फिर श्री साई स्पोर्ट्स। राइट आर्म ओवर द स्टंप्स, लोअर फील्ड टॉस, गेंद ऑफ स्टंप के बाहर रखा था, टर्न कर दिया है संजू वाली पे, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ 1 रन बना, दूसरे के लिए गए, कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन पूरी। इसी तरीके से सिंगल को डबल में कन्वर्ट करना होगा, हर ओवर में एक बड़ा हिट ढूंढना होगा, तो फिर 52 रन को भी इजीली चेज किया जा सकता है। देखने कहते हैं बेबी को बेस पसंद है, क्या आज पीआर को चेस पसंद होगा या नहीं। कुमार ईश्वर के लिए एक बार फिर से मुड़ते हुए, फिर लोअर फील्ड टॉस, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, संजू अड़िप की कमाल की फील्डिंग, गेंद को रोका, लेकिन जब तक थ्रो करते तब तक 2 रन पूरे। डबल करके आगे बढ़ रहे हैं इस ओवर में, अब तक पहली 2 बॉल में 2 डबल, स्कोर आगे की सकता हुआ 16-16, लेकिन देखना ये 16 क्या स्वीट साबित होगा या नहीं पद्मशाली राइडर्स के लिए। आज देखने राइडर्स क्या राइड करेंगे या फिर श्री शाही स्पोर्ट तबाही मचाएगी। अभी तो इनके पास बॉलिंग ऑप्शन ढेरों सारे हैं। ओ ब्रेक पूरे तरीके से चकमा दे दिया था ईश्वर को, अच्छी गेंद, ब्यूटीफुल डिलीवरी, डॉट बॉल। आप देख रहे हैं इस वक्त पद्मशाली योद्धाज कामतगार ऑर्गेनाइज केपी चषक 2026, लोअर फील्ड टॉस, स्ट्रेट अलोंग द ग्राउंड खेले, वहां पर फील्डर है भूमेश, 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ भी नहीं, सिंगल की मदद से स्कोर आगे सकता हुआ 17-17। खतरा तो मंडरा रहे दोनों ही टीमें भी, फिलहाल थोड़ा सा पद्मशाली राइडर पे ज्यादा। सन्माननीय नरेशजी नंदाल, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वधूवर सूचक केंद्राचे चेअरमॅन, वधूवर सूचक मंडळाचे चेअरमॅन सन्माननीय नरेशजी नंदाल, पद्मशाली समाजातील जर तरुणांचे बंधन, पवित्र बंधन मानलं जाते आणि प्रत्येकाला या बंधनात एक दिवस अडकायचं असते आणि जोड्या जमवण्याचं काम करतात सन्माननीय नरेशजी, पवित्र काम करतायत। त्यांच्या माध्यमातून अनेक सुखी संसारांना चालना मिळालेली आहे। अखिल पद्मशाली समाजातील वधूवर सूचक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत, चेअरमन आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत।
वहां पर दूसरे रन की फिराक में थे ईश्वर, लेकिन कहीं से भी दूसरा रन पॉसिबल नहीं था। आखिरी समय में उन्होंने अपने कदमों को रोका, एक से संतुष्ट हुए। स्कोर अगर हम देखें तो अब 2 ओवर के बाद है 22-22। अब थोड़ा सा ज्यादा पिछड़ती नजर आ रही है। अब जीत के लिए चाहिए 12 गेंदों में 30 रन। अगर हम बात करें तो पिछली इनिंग की श्री शाही स्पोर्ट के भी पहले ओवर में 12 आए थे, दूसरे में 10, इनके भी पहले में 12, दूसरे में 10। कट कॉपी पेस्ट, लेकिन कोई एक तो होगा सबसे बेस्ट, लेकिन वो कौन? न्यू बॉलर भूमेश। भूमेश एक अच्छे ऑलराउंडर प्लेयर, श्री शाही स्पोर्ट को बहुत अच्छा बैलेंस प्रोवाइड करते हैं, क्योंकि गेंदबाजी बल्लेबाजी दोनों ही विभाग में काफी सक्षम और इन फॉर्म है। कहीं ना कहीं बहुत बड़ा रोल अदा करती है अपनी टीम की जीत में। थोड़ा सा समय का ख्याल रखना है। भूमेश तीसरा ओवर लेकर बिल्कुल तैयार। वीआईपी एंड से राइट आर्म ओवर द स्टंप से प्रतीक, इनके ऊपर निगाहें काफी ज्यादा है। राइट आर्म ओवर द स्टंप्स, लोअर फील्ड टॉस गेंद वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ खेला वहां पर आई थिंक सागर है। 1 रन बना, दूसरे के लिए गए रिस्की और 2 रन पूरे। टू रन आ गए, अभी भी 5 गेंदों का आना बाकी। इस ओवर को थोड़ा सा मैक्सिमाइज करना होगा पद्मशाली राइडर्स को, अगर मैच में बने रहना है तो। इस बार थोड़ा सा गति परिवर्तन की कोशिश, लेकिन दिशाहीन अंपायर का इशारा। वाइड अंपायर विपुल चौहान अपने बड़े सनग्लासेस के साथ। पद्मशाली राइडर्स क्या वो टीम होगी? रकीब जी 1 मिनिट. सर्व खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. जो संघ अंतिम विजेता ठरेल, फायनल जिंकेल आणि उपविजेता सेमीफायनल, एक एक चांदीचा सिक्का जिंकलेल्या संघाला आणि हरलेल्या संघाला नरेश नंदल यांच्याकडून एक एक तोल्याचा चांदीचा सिक्का मिळणार आहे. खास आकर्षक गिफ्ट. तर फायनल आणि सेमीफायनलच्या संघांनी आणि ते शिक्के आमच्याकडे सुपूर्द सुद्धा केले आहेत बघा, आकर्षक. नंतर आम्ही ते टीव्ही स्क्रीनवर दाखवणार आहोत. कॅमेरामॅन फोकस करो. क्या बात है, चांदी के सिक्के ऑलरेडी पद्मशाली योद्धा ने इतना जबरदस्त टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है. कहते हैं ना सर, सोने पे सुहागा, टॉप ऑफ द चेरी का काम किया यहाँ पर नरेश जी. जसं सोन्याचा भाव वधारलेला आहे तसं चांदीचा भाव पण वधारलेला आहे. वाढलेल्या भावामध्ये त्यांनी चांदी आपल्याला दिलेली आहे. खूप सारं महत्वाचं काम केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे. नरेश जी नंदाल खुद सोने से बढ़कर उन्होंने चांदी दे दी है, तो फिर अब क्या ही कहने. चांदीही देतात आणि ती तरुणांचे लग्नही लावतात. चांगल्या मुलांना चांगली वधू शोधून देण्याचं काम करतात ते. आपल्या समाजाच्या माध्यमातून, आपल्या समाजसेवेच्या कार्यातून एक सुखी संसाराची जोडी सुद्धा जुळवून देतात. सन्माननीय अशोकजी वेलदांडी यांचे सुद्धा इथे शुभ आगमन होत आहे. प्रत्येक आउट होकर डगआउट लौट चुके हैं बल्लेबाज बंटी. इनके आखिरी ओवर में समाज सदस्य, उपाध्यक्ष येऊन गेले, अध्यक्ष येऊन गेले, त्यानंतर सदस्यांची सुद्धा रेलचेल सुरू आहे. म्हणजे सर्व संपूर्ण पद्मशाली समाजाचे इथे सामाजिक कार्यकर्ते या स्पर्धेला भेट देण्यासाठी पूर्ण दिवसभर येणार आहेत. या अशोकजी वेलदांडीजी, आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नरेशजी यांच्या सोबत आपण बसायचं आहे. भूमेश एक बार फिर से राइट आर्म ओवर द स्टंप्स बंटी के लिए. हो, इन स्विंगिंग गेंद फिर से प्ले एंड मिस, एक और डॉट बॉल. अब दबाव बढ़ता जा रहा है पद्मशाली राइडर्स पे. ओ, श्रीकांत दासी उठ गए. वेलकम. ऑलमोस्ट भूमेश ने इस ओवर में मैच को बहुत ज्यादा अपनी टीम के करीब. सन्माननीय राजूजी बोलू, आपले सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राजूजी, आपलेही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
लोअर फुल टॉस गेंद, ग्राउंडेड स्ट्रोक। दिनेश वहां पर फंबल करते हुए राकेश भंडारी आके गेंद को फील्ड किया, थ्रो किया, 1 रन। सिंगल की मदद से स्कोर कितने रनों पे जा पहुंचा है सर? ओनली 26। अभी भी यहां से और 26 चाहिए अगर मैच को जीतना है, और आई थिंक टोटल बॉल बाकी है 7। जितने रन 17 गेंदों में बने उतने 7 में बनाने होंगे अगर मैच को जीतना है और आगे के लिए क्वालिफाई करना है तो। इस बार गेंद स्लॉट में आई है, क्या बाजू वाले प्लॉट में ये सिक्सर क्या पिक्चर को बदल देगा। ईश्वर बैक टू द फॉर्म। फूलों सा 6 में 20, किसी एक की तो वसूल होगी पूरी पूरी फीस। 6 में 20 गणेश गुंडा की तरफ जा रहे हैं। वेरिएशन बहुत कमाल का रखते हैं, चेंज ऑफ पेस। स्लोर वन में थोड़ा ज्यादा आत्मविश्वास दिखाते हैं अपनी गेंदबाजी में। क्या स्लोर वन को पढ़ पाएगी पद्मशाली राइडर? अगर हम बात करें तो आखिरी ओवर में जो 22 थे वही 20 बनाने हैं। दिए भी बंटी थे, बनाने भी बंटी को है। 6 बॉल में 20। क्या मैच! पद्मशाली योद्धा कामतगर केपी चषक। गणेश गुंडा दूसरा ओवर लेकर आए थे कुमार गुंडा, चौथा ओवर लेकर आए गणेश गुंडा, ब्रदर ऑफ गुंडाज। फुल टॉस गेंद ठीक तरीके से मिडल नहीं कर पाए, राकेश भंडारी से कैच छूटता हुआ डीप स्क्वायर लेग पे। 1 रन। ओवर थ्रो हुआ है, दूसरे के लिए गए, तीसरे का मौका बनाने सोच रहे थे कुमार गुंडा नाखुश। संजू अड़ेब भी वहां पे थोड़े से नाराज नजर आए। अब चाहिए 5 बॉल में 18 रन। आज पिंटू शेरला कंप्लीट ड्रेस में नजर आ रहे हैं। लग रहा है पिछले 2 महीने का विश्राम सफल साबित हुआ है। 5 बॉल 18 रन। गणेश गुंडा बंटी के लिए ओवर द स्टंप्स। देखने लेग स्टंप को छोड़ती हुई अंपायर हमारी ओर मुड़ते हुए वाइड बॉल। अब चाहिए 5 में 17, किसी एक का तो बढ़ने वाला है खतरा। 5-17। क्या आज पद्मशाली राइडर्स कहेगी अब बस हुआ, या फिर श्री साई कहेगी ये साल पूरा हमारा है? गणेश 3 अच्छी गेंदें इन्हें करनी है। वो पहली आ गई है, कमाल की बॉल थी, इन स्विंगिंग यॉर्कर। क्रिकेट में कहते हैं 2 ही चीजों की रिस्पेक्ट है, एक सर सचिन तेंदुलकर, दूसरा परफेक्ट यॉर्कर। गणेश गुंडा इतना तजुर्बा है, इतना एक्सपीरियंस है क्रिकेट का, उसको पूरा इस्तेमाल करते हुए झोंकते हुए अपने इस ओवर में। फिर से स्विंग एंड मिस, एक और डॉट। बैट और बॉल में नहीं हो रहा है कि इस बल्लेबाज कर रहे हैं लगातार, लाइन को मिस। अब कहीं ना कहीं मैच झुक गया है श्री साई स्पोर्ट की तरफ, क्योंकि 3 बॉल में चाहिए 18-17 रन। 3 में 3 सिक्सर, बदल जाएगी पूरी पिक्चर। 1 बॉल भी कर दी डॉट तो फिर अपोजिशन टीम कहेगी थैंक्स अ लॉट। गणेश 3 बॉल लेकर अपनी पैरों पर है, और क्या बाउंड्री की सैरों पर है। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कहीं भी मत जाइएगा, लौट कर एक बार जरूर आइएगा। अब चाहिए 2 में 11, क्या चमकेगा पद्मशाली राइडर का तारा, या ये सितारा बंटी कहेगा जितने दिए थे उतने सुध समेत तो लौटाने होंगे। और कहते हैं जीवन में किसी का भी कुछ उधार नहीं रखना चाहिए। क्या उधार सुध समेत लौटाएंगे, या फिर एक अच्छी बॉल करके मैच अपनी टीम की तरफ लाएंगे गणेश गुंडा? 2 बड़ा हिट, मैच पूरे तरीके से फिट। गणेश लोअर फुल टॉस, हेलीकॉप्टर उड़ाया था लेकिन टेक ऑफ ही नहीं हुआ है।
अब चाहिए एक बॉल में 10 लीगल बॉल। मैच पूरे तरीके से शिरीष राय का, एक्स्ट्रा डिलीवरीज तो फिर एक आधा मौका बनेगा। इसके बाद विक्ट्री 11 दो हाथ करेगी ओमकार स्पोर्ट कुंभलपाड़ा के सामने। दो युवाओं टीम के बीच अगला मुकाबला। एक बॉल 10 रन गणेश ईश्वर के लिए, और इसी के साथ विजयी रथ अभी तक जारी है श्री शाही स्पोर्ट का। मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशन एंड हार्ड लक पद्मशाली राइडर्स। देखते हैं कौन है मैन ऑफ द मैच। मैन ऑफ द मैच एनी गेसेस?